महादेवाचा अवतार महादंड नायक एकलव्य भगवान आज आपला नाडाला गाव भगवान एकलव्यना उगम होईल आणि उगम होताना सालभर गावगावतून जे कार्यकर्ते समाजनं कार्यकर्ते भगवान एकलव्यना चॅनलवर किरण असतात तर वो एकलव्य दामकडे पण राहणार कारण त्यांना चमत्कार त्यांना काय आले काय होईल तुला समोर समोर दाखला भेटेल असं यांना काय मग काय होणार मोरे दादांचे आपला मीराबाईंचे आपला महेंद्र भाऊ त्याच्यात आपला संदीप असे भरपूर कार्यकर्ते असं एक समाजला मार्गदर्शन करतात त्यातनी करता एकदम जोरदार ताड्या वाजेचं स्वागत करा कारण आपल्या कार्यकर्त्यांना फक्त स्वागतचे महत्त्व जास्त आहे कारण स्वागत आपण करत ना कारण आता भारतला दोन शब्द भाषण दिना तर भारतला जे बोलता एक शब्द शिकणार तो त्याने ती बात रेगी कारण आपण बोलतो भरपूर ऐकत कारण खात पेट बट ऐकत पण एक भगवान एकलव्य म्हणजे काय आणि भगवानना जय जयकार व्हायला काय पाहिजे कारण त्याने भगवान जय आज धरते त्यांना आसमान पर्यंत ज्या त्यांना जगमध्ये त्यांना नाव सर त्यांनी जय जयकार त्यांना व्हायला पाहिजे या भगवान एकलव्य आपलं नाव भगवान एकलव्य की जय भगवानचं नाव कारण भगवानचं नाव जे आपला तोंडवर रवी जो माणूसचा तोंडमा जर एकलव्य नाव कधी तोंडवर राही गया तर त्याला बाल वाका व्हावं ना कारण एकलव्य धामना एकलव्य धाम परिवारना एक विचारधारा एकलव्य धाम परिवारने कडून समाजला जे आडी अडचण पासून तर ज्या कामं होणार असत ते काम तुला आता तात्काळ मी दोन शब्द मग बोलतो ते ऐका तर दगा समाज का मागं पडणार कारण मोरजान ते बोलणं समाज मागं पडणार का मागं पडणार कारण एक काळीला कोणी सोडू शकत कारण वजाराचं कुठं ना कारण जास्त महत्व जास्त समाज का मागं सर सारे शिक्षण बागेना दूध कारण आपण का ना पिरण असत कारण समाज गट्टा का ना होणार असत कारण समाज का मागं राहणार असेल कारण दगा आधी एकलव्य दामवर पडेल तुम्हाला एकलव्य दामवर गेलं पार पिरी सुद्धा का नडा नका जागा तुम्हाला नडा नका एक जागा मागं पिरी जागा तुम्हाला मागं काय दिला तुम्हाला बट मागं जागा मी काय बोलू नंतर मागं जागा मागं जागा काय दिला तुम्हाला मागं जागा मेरा बाथरूम लक्ष द्या मागं जागा मागं काय दिला तो आम्हाला सांगा कोणी उच्च बोर्ड करा का मागं काय दिला तुला बोलला कोणी एक शब्द काय दिला बरोबर ताळ्या वाजव मीराबाईचे आताच्या तुम्हाला इथलं जमतात ना तुला बेडिंग असते ना तुला काय चार दिख ना काय चार दिखतात आणि त्याचं महत्व काय घ्या त्याचं बेडिंग दिखणार आपला चोपडा दिखणार का चोपडा दिखणार का पत्थर दिखणार का पत्थर दिखणार का नाही दिखणार कारण आपण वंचित का असत कारण आपण बँक बॅलेन्स पासून रोजगार पासून तर मी एक बी बिलला सांगते एक बी बिल कधी गरीब होई ना तर बिलला बी एक सांगितलं जाई ना म्हणा पण तर त्याला मरता 1 करोड रुपयाला एक नवरा बायकोनी कमायचं आणि तो मरता तरी त्याला वाहिनीला पैसा भेटावे ताई समाज एक कलंक सारखा एक दिवस आवताय खात्रा कारण तुम्हाला येणार टाइम तुम्हाला पैसा बँक झाला कसा राहायला पाहिजे तुला स्वतःला समजायला पाहिजे समाज का मागस कारण आपण जे बी बात करायचं सो बघा एकली का तरी गदत मामाला 100 गायावं सकाळी माटून काही माहीव 100 गाय तर भरपूर सांगतात भरपूर पुढारी आहेत भरपूर मंत्री आहेत समाजला फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत एकलव्य दामवर तुम्हाला 1 रुपयापासून करोड रुपयापासून तर तुम्हाला आपला घर कशा चालवलं पाहिजे रोटी कपडा मकान पासून तर तुम्हाला यावर लक्ष घालणार येणार टायमावर तुम्हाला कोणी गरज पडावणार कारण समाजला प्रत्येक समाजला अशा पडी जायला तुम्हाला आपला बी घर पाहिजे दार पाहिजे आपलं घर कारण भगवान एकलव्य धामवर तुम्हाला ही लागेल पावन धामला ही लागेल कारण चांगला मार्ग कारण मायबापा चांगला राहील तर पोरे बी चांगलं राहील कारण मायबापा कधी त्याला व्यवस्थित दिशा दिलत ना तर पोरे बिघडेल कारण एकलव्य धामवर आता पहिला प्रश्न विचारणार मागं पिढी धक्का पिढी का धक्का आता धामवर 24 नजर मारा काय तिची ना तुम्हाला काय उच्च बोट करा दामवर काय दिकी ना दामवर 4 बरोबर एक साड्या वाजे दामवर तुला 4 दिसणं बरोबर कारण दामवर मी प्रयत्न दिला तुम्हाला माय बापच ना प्रत्येक माय बाप बनू शकत कारण माय बापच ना एक तत्वर आहे म्हणे पोरे सोरेतला म्हणे येणारी पिढीला चांगला विचार मी सोबत घेऊन चलतोय आमचा समाज बघ आज भी एकत्र चलतोय हमारी बस्ती में लग गई ले झंडे नीले लाल इंडिया में बस खाली आदिवासी चल पंगे लेने आए तो सीधा करते कान पट्टे लाल आ रहे अन्याय के सामने सीधा करते बवाल मैं भाई दादा गुने
मेरे काम न बिल प्रदेश मेरे बाबा के संविधान से बच्चे इंडिया देश अरे डीजे का बावड्या तू बड़ा ले बेस देखेंगे होंदे फिर कौन से भी केस अरे एक लवे भगवान माझ्या दिलाची धड़कन बिरसा मुंडा है अकेले से गांडोजों से लड़कर मेरे बाबा ने कलम से लिखा संविधान अभी अच्छे खड़े रह के करते सम्मान अभी भूल मत जाना मैं बंदा आदिवासी मेरे साथ रहने वाले मेरे दलित रहवासी बलात्कारियों को सीधा हम लगाते बाची मेरे घर में बेटी सब मेरी